संयुक्त महाराष्ट्राचा 62वा वर्धापन दिवस आहे आणि इथे येत असताना 106 हुतात्म्यांनी जे महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांना नतमस्तक मी होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे आणि आज संयुक्त महाराष्ट्र होत असताना कोरोनानंतर आपल्याला सर्वांना नवसंजीवनी मिळाली आणि 2 वर्षांनी आपण परत तशाच प्रकारे इथे आज अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. बेळगाव, कारवार, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या घोषणा अजून प्रत्यक्षात यायला किती वेळ लागेल याबद्दल मला प्रश्न वाटतो आणि म्हणून केंद्र सरकारने हा जो प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यावरती स्वतः मी पावलं उचलावी. कर्नाटक व्याप्त मराठी भाषिकांच्या दुःखाबरोबर त्याच्या प्रश्नावर आम्ही सहभागी आहोत आणि माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ज्या प्रकारे संजीवनी देण्याचं काम कोरोनामध्ये केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र प्रगतीकडे जाईल आणि मी आज एक संकल्प करत आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आणि तो म्हणजे कोरोनामध्ये जवळजवळ 2.25 लाख महिला महाराष्ट्रामध्ये एकल झालेल्या आहेत. त्यांनी त्यांचे कुटुंबीय दगावलेले आहेत, गमावलेले आहेत आणि एका मोठ्या महायुद्धासारखं परिणाम महाराष्ट्रावरती झालेला आहे. या एकल महिलांच्या प्रश्नासाठी पुढचा काळ समर्पित करावा या दृष्टिकोनातून मी जास्त लक्ष देणार आहे आणि या दृष्टिकोनातून जे काही काम चालू आहे त्याच्यात मला असं वाटतं की समाजातल्या या घटकांच्यासाठी काम करणं फार गरजेचं आहे. पुनर्वसनासाठी गिरणी कामगारांचा लढा अद्यापही सुरूच आहे. म्हणजे 1 लाखहून जास्त 1,72,000 गिरणी कामगारांची झाली होती पण अजून फक्त 7,000 गिरणी कामगारांना घरं मिळाली. खूप वर्षा प्रश्न प्रलंबित होता परंतु आपल्याला कल्पना आहे की विधिमंडळामध्ये मी स्वतः याच्यावरती लक्षवेधी विधान परिषदेत लावलेल्या होत्या. त्याला सन्माननीय सचिन अहिर मंत्री महोदय होते आणि त्यावेळेला हा निर्णय झाला परंतु त्याची अंमलबजावणी अनेक कारणामुळे फार मंदगतीने होते आहे. माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मी या प्रश्नाचा पाठपुरावा तर करणारच आहे परंतु गिरणी कामगारांनी जे त्यांचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात नक्की काय अडचणी आहेत या संदर्भामध्ये आमचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच जितेंद्र आव्हाड या सगळ्यांच्या सोबत उपसभापती या नात्याने एक बैठक लावून आपण लवकर 30 मेच्या आत कसा तोडगा काढू शकू असंही मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. नितेश राणेंनी एक आरोप केला आहे की 30 वर्ष जवळपास 12 वर्ष झाली कलादालन तयार केलं हुतात्मा स्मारकाचं दादरला. त्या ठिकाणी कोणतीही रंगरंगोटी केली नाही. तिथला एक मजला एका फोटोग्राफीसाठी कोण ठेवला आहे. तर या निमित्तानं एक विद्युत रोषणाई करावी अशी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आणि मराठी अस्मितेबाबत असलेला म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी आरोप केला आहे की मराठी अस्मितेबद्दल आपल्याला असलेला बाणा किंबहुना या सगळ्या गोष्टी दूर कराव्या. एक मजला तुम्ही चढवला आहे तिथे रोषणाई तरी करावी. काय सांगा? मला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्राचं दालन इथे करणं असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामाचं दालन संभाजीनगरला करणं असेल हे सगळं काम शिवसेना ज्यावेळेला सत्तेत नव्हती फक्त महानगरपालिकेत असताना आम्ही केलेलं आहे आणि अशा वेळेला प्रत्येकाने उठायचं आणि प्रत्येक माणसानी काहीतरी सल्ले देत बसायचे. त्यांच्या सल्ल्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी नक्की विचार करतील आणि त्यामध्ये सातत्याने काही ना काही माननीय उद्धव साहेबांवर किंवा आदित्यवर बोलल्याशिवाय त्यांना कोणी प्रसिद्धीच देत नाही हे नितेश राणेंनी लक्षात घेऊन ते रोजच त्या प्रश्नावरती बोलत असतात. तर मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या दिवशी ज्या जनतेचं सिंधुदुर्गामधल्या लोकांचं रक्त आम्ही सांडणार नाही अशी जरी त्यांनी प्रतिज्ञा केली तर महाराष्ट्राचं खूप चांगलं भलं होईल. त्यासोबतच आज राजकीय कार्यक्रमांचा सभांचा सुद्धा दिवस आहे. दुपारनंतर 2 महत्त्वाच्या राजकीय सभा होत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आम्ही आज महाविकास आघाडीला कडकडीत बूस्टर डोस देऊ तर दुसरीकडे राज ठाकरे यांची देखील सभा आहे औरंगाबाद. बूस्टर डोसमुळे संजीवनी मिळते त्यामुळे बूस्टर डोस कसला देणार आहेत त्याचा आधी विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं असं आहे की सातत्याने आरोप करून जे राज्य सरकारचं चांगलं काम आहे किंवा जी महत्त्वाची विधेयकं विधिमंडळात पास झालेली आहेत अनेक योजना ज्या राबवल्या जात आहेत या सगळ्या योजनांचा विचार करण्याच्या ऐवजी 1 मेच्या दिवशी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी जर का देवेंद्र फडणवीस यांनी पावलं उचलली तर त्यांनी इथेच हुतात्मा स्मारकावर अनेक वेळेला आपल्यासमोर आश्वासनं दिलेली आहेत. तर केंद्र सरकारशी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे GSTचे पैसे परत मिळणं असेल किंवा बेळगाव कारवारचा प्रश्न असेल की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवण्याचं नतद्रष्ट कारस्थान कर्नाटक व्याप्त राज्यांमध्ये होत आहे त्या विषयावर जर का त्यांनी पावलं उचलली तर ते राज्याबरोबर देशाचं सुद्धा नेतृत्वाच्यासाठी चांगलं होईल असं मला वाटतं. दुसरं अजून काही सभांच्या संदर्भात आपण बोलता आहात तर सगळ्या आपल्या वाहिन्यांवरती काही असे जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहेत माणसं
असं म्हणतात पूर्वी, की काही लोक जे आहेत ते पूर्वी आकाशात उडू शकायचे, काही लोक पाताळात असायचे, काही समुद्रकन्या होता. तसं मनसेच्या माध्यमातून माध्यम दूत अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे, की फक्त माध्यमांच्या मधून ते असतात. जमिनीवरती कुठेही त्यांचा परिणामकारकता दिसलेली नाही. अनेक निवडणुकांमागून निवडणुका गेल्या आणि अशा वेळेला, या निवडणुकीच्या वेळेला ज्या राज ठाकरे यांनी स्वतःचा ध्वज बदलला, जे योगींच्या संदर्भामध्ये वाटेल ती निर्घृण टीका करत होते, त्यांनी त्याचसोबत ज्या वेळेला माननीय उद्धवजी ठाकरे अयोध्येला आम्ही गेलो त्यावेळेला तुम्हाला उत्तर भारताचे देव लागतात अशा पद्धतीने जे विद्वत्तापूर्ण विचार मांडले, की राम हे उत्तर भारताचे आहेत, याचं आम्हाला संशोधन झालं. त्याच्यामुळे अशा वेळेला आज ते हनुमान चालिसा किंवा धार्मिक गोष्टींचा वापर केवळ आणि केवळ राजकीय हत्यार म्हणून करता आहेत आणि त्या संदर्भामध्ये कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. एका बाजूला MIM आहे आणि एका बाजूला राज ठाकरे भारतीय जनता पक्षाचा सुपारी घेऊन सगळं काम चालवत आहेत. म्हणून मला एका वाक्याची आठवण येते, की एका बाजूला नागनाथ आहे आणि एका बाजूला सापनाथ आहे. समाजामध्ये दुहीचं राजकारण करणारे हे सगळा प्रकार आहे. ताई, हिंदी में जानना चाहेंगे, आज राज ठाकरे रैली कर रहे हैं, क्या कहना चाहिए? मैंने कहा इसके बारे में कि उन्होंने अपना ध्वज बदल दिया. जो बाला साहब जी ठाकरे का भगवा लहरिया था वो छोड़ के उन्होंने पंचरंग का ध्वज लिया था, वो उन्होंने अभी छोड़ दिया. जब माननीय उद्धव जी ठाकरे अयोध्या गए थे श्री रामलला के दर्शन के लिए, तब उन्होंने कहा था कि शिवसेना को उत्तर भारत के पूरे भगवानों की याद है. मतलब कि श्री राम प्रभु तो पूरे दुनिया के हैं, लेकिन उनके बारे में इस तरीके से उन्होंने कहा था. संयुक्त महाराष्ट्र के खिलाफ में उन्होंने कई बयान किए हैं और अब जैसे ही शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ में हम लोग काम कर रहे हैं और हम कॉमन मिनिमम प्रोग्राम पे काम कर रहे हैं, मुझे तो नहीं लगता है किसी भी हमारे सरकार के व्यक्ति ने कहा है कि हम भगवान को विरोध करते हैं. हालांकि फिर भी ये लोग बार बार एक हथियार के माध्यम से दिखाने की कोशिश कर रहे हैं कि हम सम्मान नहीं करते. लेकिन ये तो जरूरी है कि जब श्रद्धा है, आस्था है, वो मन में रहती है, दिल में रहती है, मानस पूजा भी हो सकती है. अभी तक के इतिहास में मैंने कभी नहीं देखा, शायद रावण के यहाँ पे कभी हुआ होगा तो, लेकिन दूसरे के घर के सामने जाके हनुमान चालीसा कहना, मस्जिद के आगे जाके हनुमान चालीसा कहना, ये सब मुझे लगता है कि पूरी की पूरी राजनीति में एक धर्म का वो उपयोग इस बात के लिए कर रहे हैं कि उद्धव जी ठाकरे, उनके बारे में कुछ कीचड़ उछाला जाए. इसीलिए मैंने कहा एक जगह पे तो MIM है, एक जगह पे मनसे है, तो एक जगह पे नागनाथ है, एक जगह पे सापनाथ है. लोगों को ये चुनना चाहिए कि इंसानियत का काम कौन कर रहा है. वो माननीय उद्धव जी ठाकरे, शरद पवार जी और पूरे हमारे आघाड़ी के नेतागण काम कर रहे हैं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.